तर नमस्कार मंडळी, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि तुम्ही म्हणत असताल आज व्लॉगची सुरुवात अशी कशी झाली, तर हो, आज होती एकादशी आणि ऑब्व्हियसली सगळ्यांना माहिती आहे की पालखी पुण्यात आहे आणि पुण्यातनं प्रस्थान करणारे पुढे. तर वारकऱ्यांसाठी आम्ही हा उपवासाचा चिवडा घेतलेला आणि हा उपवास असा सुट्टा चिवडा आणून आम्ही ह्याचे छोटे छोटे पाऊच भरले आणि हे पाऊच आम्ही वारकऱ्यांमध्ये वाटणार होतो. आपल्याकडून वारकऱ्यांसाठी एक छोटीशी सेवा म्हणून आम्ही ह्या गोष्टी केल्या. खरं तर हे माझं पहिलंच वर्ष होतं. ह्या वर्षी छोटीशी सुरुवात आणि आय होप ही सुरुवात हळूहळू मोठ्यापर्यंत जाईल. सो आम्ही हे पाऊचेस असे पॅक केले आणि पिशवीमध्ये भरले. पिशवी भरल्यानंतर आम्ही निघालो पालखीच्या दिशेने. हे बघितलं आणि लहानपणीची आठवण आली. नंतर रोडला एवढी गर्दी होती, सगळे वारकरी मस्त हरिनामाच्या गजरात पुढे चालले होते. एवढ्या गर्दीत साईडला थांबून वाटण्यासाठी आम्ही जागा शोधत होतो. जागा भेटली, गाडी लावली. गाडीवर हे सगळं सामान होतं. गाडी डबल स्टँडला लावून आम्ही गाडीवरच सामान ठेवून वाटप करणार होतो. गाठ मारली आणि आता हे गाठ सुटत नाही. इथे आम्हाला पिशवीची गाठ सुटत नाही आहे, तर आयुष्याची गाठ काय सुटणार आहे? एनिवे, वारीत आलो आहे. सो एवढ्या मंगलमय वातावरणात आपण निगेटिव्ह नको बोलूयात. सो चला, फायनली कसं बसं करून आम्ही ते गाठ सोडली आणि हे असे आम्ही पॅकेट्स बनवलेले. सो ते पॅकेट्स आम्ही गाडीवर ठेवले आणि आता तुम्ही बघा की काय चालू आहे. वरून निघाला बंद करा बंद नाही, तुम्हाला वाटूनच येणार नाही. हो, थांबा थांबा, हळूहळू फोटो काढा थांबा थांबा. चलो चल चल चलो, इधर खाओ. तर तुम्ही हे बघितलंच असेल की वारकरी बाजूला राहतात आणि हे बाकीचे जे साईडला बसलेले लोक असतात ते कोणी वाटायला लागलं की असे पुढे येऊन एक पॅकेट नाही, 2 पॅकेट नाही, तर 4-4 पॅकेट्स हातात घेऊन हे करतात. नंतर हे दादा आम्हाला मदतीला आले आणि ह्यांनी आम्हाला वाटायला मदत केली आणि हे वाटता वाटता आम्हाला हनुमानरायांचं दर्शन झालं. एनिवे, आम्ही परत मस्तपैकी वाटायला चालू केलं. दुसऱ्या लोकांनी घेतलं तरी काही हरकत नाही आहे, कोणाच्याही मुखात जाणं महत्त्वाचं आहे. पण 1 पॅकेट घ्या, 2 घ्या, तुम्ही जे करताय ते चुकीचं आहे. वारकऱ्यांना नाही मिळत आणि बाकीच्या लोकांना मिळतं. पण ठीक आहे, वो कहते हैं ना, दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. तर पुन्हा एकदा ते लोक आलेत आणि काहीच आमचं आता सगळं वाटून झालंय, पण आम्ही जो काही चिवडा आणलेला ना तो सगळा रोडवर सांडलाय आणि वारकरी राहतात बाजूला, बाकीचेच लोक हे करतात, पूर्ण अंगाला वगैरे पोच करले, नख वगैरे उठले. हे खूप चुकीचं आहे. वारकऱ्यांच्या नावाखाली बाकीचे लोक हे करतात. सो माझा तर फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता हा, ह्याचा खूप एक्सपिरियन्स आहे. बट मला गर्दी कंट्रोल पण होत नव्हती, सगळे अंगावर येत होते. सो हे कुठेतरी चुकीचं वाटतं असं. आणि तुम्ही हे बघताय की पूर्ण चिवडा रोडवर सांडला आहे, त्याच्यावर सगळेजण पाय देतात आहे, तरी कुठेतरी वाईट वाटतं. पण ठीक आहे, आपल्याला दिवस खराब नाही करायचा आहे. वारीत आलं आहे, एवढ्या मंगलमय वातावरणात आपण पुढच्या गोष्टी करूया. वारीमध्ये आलो आणि टिक्का लावला नाही असं होणारच नाही. तर आमच्याकडे कॅश नव्हती, पण ह्या दादांनी एक सेवा व्हावी म्हणून आम्हाला टिक्का लावला आणि असे काही फोटोज वगैरे क्लिक केले. वारीसोबत थोडं चाललो. नंतर वारी आली आणि वारीचं मनोभावे दर्शन घेतलं आणि गर्दी गर्दी तर तुम्ही बघू शकता. वारीसोबत 4 पावले चालावे म्हणून वारीतल्या लोकांसोबत, वारकऱ्यांसोबत पुन्हा विठ्ठल नावाचं नाव घेत आम्ही 4 पावले चाललो. चालल्यानंतर आम्ही थोडं दमलो आणि एका साईडला बसलो. हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. बसलं कारण पालखीसाठी आणि आमची गाडी अडकली. गाईज, खरे वारकरी माहिती आहे कोण असतात? आमच्या शेजारी बाबा बसले, त्यांच्याकडे केळी होती एक्स्ट्रा, त्यांनी त्या केळी आम्हाला दिल्या आणि स्वतःकडे काहीच नाही ठेवलं. हे खरे वार.
आमच्या बाबांनी बाबांना आपलं केळी खातात. नंतर आम्ही नाश्ता केला. उपवास असल्यामुळे मी खिचडीच खाल्ली होती. नंतर आम्ही निघालो घरी आणि असा होता आमचा वारीचा एक्सपिरियन्स. सो मजा आली. थँक यू फॉर वॉचिंग. बाय. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.